छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वर्षाच्या नातीला चुलत आजीने 5,000त विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी सलीमा बेगम आणि अलका काशीनाथ उलाळे या दोघींना पोलिसांनी अटक केली असून सदरील मुलीला तिच्या मामाकडे सोपवण्यात आले। धक्कादायक माहिती अशी की मूलबाळ होत नसल्याने कोपरगावच्या अलका उल्हाळे हिने मुलीची चुलत आजी सलीमा बेगम कडून तिला विकत घेतला। मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करत अवघ्या 12 तासात या महिलेला आणि आजीला अटक केली आहे। या मुलीच्या आईने दुसरा विवाह केल्याने ही मुलगी आपल्या चुलत आजीकडे राहत होती। मात्र आजीकडूनच या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस स्टेशन सिटी चौक येथे गुन्हा रजिस्टर नंबर 93/24 दाखल झाला होता। एका लहान मुलीला हरवल्याबद्दल, पळवून नेल्याबद्दलचा। त्याच्यामध्ये आमचे जे पथक आहे यांनी अतिशय लगेच मेहनतीने पूर्णपणे तपास केलेला आहे आणि तो उघड झाला आहे। मुलगी अवघ्या 7 ते 8 तासाच्या आत आम्ही शोधून आणली। त्याच्यानंतर CCTV फुटेज पाहिले, त्यावरून मुलीला पळवून नेणारी महिला तिचा शोध लागला। मग ती घटना कशी घडली ह्या तपासामध्ये निष्पन्न झालं। मुलीची नातेवाईकच असलेली चुलत आजी लागणारी नेहमीच्या संपर्कात होती, म्हणून मुलीचा विश्वास होता की ही आपली नातेवाईक आहे। तर तिने त्या विश्वासाचा दुरुपयोग करून त्या मुलीला सोबत घेऊन गेली आणि आधी ठरल्याप्रमाणे ती जी समोरची महिला होती, होमगार्ड आहे अलका उल्हाळे म्हणून 50 वर्षाची कोपरगावची, तर तिला वैजापूरला नेऊन तिने तिला दिली आणि 5,000 रुपये तिच्याकडून घेतले। पुढचा तपास आम्ही करीत आहोत। तपासामध्ये आणखी निष्पन्न झालं की काय आहे नेमकं उद्देश काय होता, त्यामुळे बघतोय। 2 दिवसाचा तिचा PCR मिळालेला आहे। त्या कस्टडीच्या याच्यामध्ये तपास करून आम्ही आणखी काय उद्देश होता का, आणखी काही ठरलेलं होतं का याचा तपास करीत आहोत।